छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पुन्हा मैदानात आहेत, तर महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेने संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली आहे। तर एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। त्यामुळे इथं मोठा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे। या तिहेरी लढतीत कोण कुणाचं गणित बिघडवणार, कोणता फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरणार, हेच आपण या व्हिडिओमधून पाहूयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। एमआयएम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केल्यानं संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालंय। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता। या लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे हे इच्छुक होते, पण आता ही लढत खैरे विरुद्ध जलील विरुद्ध भुमरे अशी पाहायला मिळणार आहे। 2019च्या आधी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी सलग 4 वेळा खासदार म्हणून निवडून येण्याची किमया साधली होती। चंद्रकांत खैरेंनी बॅरिस्टर अंतुलेंपासून काँग्रेसच्या अनेक मातब्बरांना धूळ चारत या 4ही निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता। खान विरुद्ध बाण या मुद्द्याचा प्रभावी वापर करून खैरेंनी दिल्ली गाठण्यात यश मिळवलं होतं। शिंदे सरकारकडून औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं केलं आहे, पण निवडणूक आयोगानं अद्याप या लोकसभा मतदारसंघाचं नाव औरंगाबाद असंच ठेवलेलं आहे। खडकी, खुजिस्ता बुनियाद, फत्तेनगर, औरंगाबाद, संभाजीनगर आणि आता छत्रपती संभाजीनगर वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांनी एकाच शहराचं केलेलं हे नामकरण केवळ या शहराचा इतिहास दाखवत नाही, तर या मतदारसंघात राहणाऱ्या लोकांचं वैविध्यही दाखवतं। कधी काळी देशाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या शहराचं महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी पाहिलेल्या आहेत। शिवसेनेने मुंबई बाहेर विस्तार करायचा ठरवला तेव्हा शिवसेनेच्या विचारांसाठी पोषक असणारी जमीन म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी याच शहराची निवड केली होती। महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांनी सुद्धा काँग्रेस सोडून स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली सभा देखील याच शहरामध्ये घेतली होती। कधी शहराच्या तर कधी विद्यापीठाच्या नामांतरामुळे गाजलेला हा प्रदेश आता मात्र एका वेगळ्या राजकीय वळणावरती येऊन उभा आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत सलग 4 वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदारकी लढवणारे इम्तियाज जलील यांच्यामध्ये काटेकी टक्कर झाली। पत्रकारितेमधून राजकारणात आलेल्या इम्तियाज जलील यांनी 4492 मतांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला। इम्तियाज जलील यांना 3,89,042 मतं मिळाली, तर चंद्रकांत खैरेंना 3,84,550 मतं मिळाली होती। तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना सुमारे 2 लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली, तर काँग्रेसचे सुभाष झांबड यांना सुमारे 90,000 मतं मिळवून चौथ्या क्रमांकावर ते राहिले। आता मात्र परिस्थिती बदलली आहे। MIM आणि प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय संसार फार काळ टिकू शकलेला नाहीये। दोघांनीही त्यांचे मार्ग विभक्त केलेत। दुसरीकडे खासदारकी नसताना चंद्रकांत खैरेंना मतदारसंघावर पकड कायम ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यामुळे संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील जवळपास सगळेच महत्त्वाचे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत। 2019च्या निवडणुकीत चंद्रकांत खैरेंच्या पराभवाला जबाबदार असल्याचे आरोप ज्यांच्यावर झाले त्या अंबादास दानवे यांच्यासोबत एकाच पक्षात राहून तिकिटासाठी चढाओढ करण्याची वेळ चंद्रकांत खैरे यांच्यावर येऊन ठेपली होती, पण यामध्ये आता खैरेंनी बाजी मारली आहे। भाजपने पहिल्यांदाच संभाजीनगर लोकसभेसाठी विशेष तयारी सुरू केली आहे। राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री असणारे अतुल सावे, केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून काम करणारे डॉक्टर भागवत कराड यांनी धार्मिक कार्यक्रम असेल, विकास कामांचं उद्घाटन असेल असे यथाशक्ती प्रयत्न केलेत, तर तिसऱ्या बाजूला इम्तियाज जलील यांनीही वेगवेगळे प्रश्न लोकसभेमध्ये मांडून चर्चेमध्ये येण्याचा प्रयत्न केलाय। हे सगळं असलं तरीही अनेकदा धार्मिक आणि जातीय दंगलीचे चटके सहन केलेल्या या मतदारसंघाची निवडणूक यंदाही धर्म आणि जातीवरच येऊन ठेपणार का हे मात्र पाहावं लागेल। चंद्रकांत खैरे यांना एकनिष्ठतेचं फळ म्हणून सहानुभूती मिळू शकते, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो, तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांना मात्र यावेळी वंचितची साथ नाहीये। वंचितने इथं मुस्लिम उमेदवारालाच उभा केलाय, तर शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिलेल्या संदीपान भुमरे यांना देखील मोठी कसरत करावी लागणार आहे। शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक असा सामना होणार आहे।
त्यामुळे मतदार नेमके कुणाच्या पाठीशी उभे राहणार हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. असं असलं तरी या मतदारसंघामध्ये कोणते फॅक्टर महत्त्वाचे ठरतील हे सुद्धा पाहणं तितकंच आवश्यक आहे. इथं वेगवेगळे मुद्दे पक्षांकडून मांडले जात आहेत. यामध्ये राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मुद्दे सत्ताधाऱ्यांकडून मांडले जात आहेत. विरोधकांकडून सुद्धा महागाई, बेरोजगारी, जातीय ध्रुवीकरण, संविधान बदल अशा मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचे प्रयत्न होत आहेत. या सगळ्यात एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे मराठा आंदोलन. मराठा आरक्षणासाठी राज्यात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन उभं राहिलं त्याचा केंद्रबिंदूच बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात राहिलाय. जरांगे ज्या अंतरवाली सराटीत आंदोलनाला बसलेले ते छत्रपती संभाजीनगर पासून काही अंतरावरच आहे. त्यामुळे याचा प्रभाव या मतदारसंघात जास्त आहे. गेल्यावेळी हर्षवर्धन जाधव यांच्या बाजूला मराठा मतदार वळला आणि चंद्रकांत खैरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. याचा थेट फायदा इम्तियाज जलील यांना झाला. त्यामुळेच या निवडणुकीत मराठा फॅक्टर गेम चेंजर ठरणार हे स्पष्ट दिसून येत आहे. संदीपान भुमरे यांच्याबरोबरच मराठा आरक्षणाची लढाई लढत असलेले विनोद पाटील हे ही लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी ते महायुतीकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण शिंदेंनी भुमरेंवरती विश्वास टाकला. असं असलं तरी पाटील माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला तर त्याचा फटका ठाकरे किंवा शिंदेंच्या उमेदवाराला बसणार अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतांची संख्या जास्त असून ती जवळपास 21 ते 22% इतकी आहे. अनुसूचित जाती जमातीची संख्या 19 ते 20%. तर वंचित यावेळी MIM सोबत नाहीये, पण MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये पाठिंबा दिलाय आणि त्याचा फायदा त्यांना संभाजीनगरमध्ये होऊ शकतो. तर विनोद पाटील हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना डोकेदुखी ठरू शकतात. आता मराठा समाज आणि MIM हे दोन फॅक्टर इथं फार महत्त्वाचे ठरणार आहेत आणि यावरून संभाजीनगरचा खासदार कोण हे ठरू शकतं. तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका.